ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोप काही थांबताना दिसत नाहीये। वाजपेयींनी निवडणुका न लढवण्याची मागणी केली होती, तर महाराष्ट्रात भाजपला पोस्टर लावायला सुद्धा कार्यकर्ते नव्हते, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। तर तुमच्याकडे चिन्ह नव्हतं तेव्हा आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढलो, असा पलटवार नवनाथ बन यांनी केला। बाबरीनंतर आम्ही 65 जागी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार होतो। बाळासाहेब ठाकरेंची हिंदुहृदय सम्राटांची लाट होती। अटलजींनी विनंती केली, अडवाणींनी विनंती केली बाळासाहेबांना की तुम्ही निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल, हिंदुत्वात फूट पडेल। मैं आपसे प्रार्थना करता हूँ बाला साहब कि आप अपने उम्मीदवार पीछे लीजिए। बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितलं की माघार घ्यायची। संजय राऊतांना मला फक्त एकच सांगायचंय, 1984 साली निवडणूक झाली होती। या 1984च्या निवडणुकीमध्ये वामनराव महाडिक आणि मनोहर जोशी हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर लढले होते। जेव्हा तुमच्याकडे चिन्ह नव्हतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक लढले होते। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर शिवसैनिक पहिल्यांदा निवडणूक लढले। आम्ही युती म्हणून, मित्र म्हणून एकमेकांना कायम साथ दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।